नमस्कार, मी अनिता मराठी मुळी रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मखाना ड्रायफ्रूटची बर्फी। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। 2 वाटी मखाना घेतलाय, 1.5 वाटी खोबरे घेतलेत, खोबऱ्याचे असे काप करायचे काठी। आपण मनुका घेतलाय, अर्धा वाटी अक्रोड आहे, अर्धा वाटी बदाम आहे, अर्धा वाटी काजू आहे आणि आपल्याला पाक करायसाठी 1 वाटी गूळ घेतलाय, मोठा वाटी गूळ आहे आणि नंतर आपल्याला थोडी खसखस लागणार आहे, 2 चमचे खसखस आहे, त्याची पावडर करून घ्यायची। चला आपण आता सुरुवात करू। कढई तापायला ठेवली, आपण आता 1 चमचा तूप टाकून घेऊ आणि ह्या तुपावरती आपल्याला मखाना भाजून घ्यायचा चांगला। तर आपण आता हा भाजून घेऊया, फुल गॅसवर भाजून घ्यायचा चांगला। ह्याला कलरचं वगैरे काही नाही, फक्त आपल्याला याची बर्फी करायची ना, हा दाताखाली येण्यासाठी आपल्याला फक्त तो हाताने दाबता आला पाहिजे, हाताने फुटला पाहिजे आपला मखाना। आता बघा, भाजायच्या आधी तो फुटत नाही, मी भाजल्यावर तुम्हाला दाखवते, तो असा हाताने फुटला पाहिजे, तोपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला हा तुपामध्ये चांगला एकसारखा भाजायचा। आता बघा कसं आहे, असं झालं पाहिजे, हाताने आपला फुटला पाहिजे मखाना। तर आपण हा काढून घेऊया का प्लेटीमध्ये। मखाना काढून घेतला, आता पुन्हा 1 चमचा तूप घालायचं आणि आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकायचे, हे त्याच्यावर चांगले भाजून घ्यायचे, बदाम काजू आणि अक्रोड। फक्त आपल्याला मनुका भाजायचा नाही। आता आपल्याला खोबरं भाजायचं, हे बिन तुपाचंच भाजून घ्यायचं। कढई तापलेली आपली, थोडंसं तूप टाकून घ्यायचं ह्याच्यावरती आणि आपल्याला ही 2 चमचे आपण खसखस घेतलेली ना, तर ही भाजून घ्यायची आपल्याला। तर ह्याची पावडर करून घ्यायची, भाजली बघा खसखस, तुपावरती भाजून घ्यायची। कढई गॅस बंद करायचा आणि गरम कढईमध्येच भाजून घ्यायची आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर करून घ्यायची। तर मी डायरेक्टच मिक्सरच्या भांड्यात काढली, कारण खसखस खूप नाजूक असते। आपण आता खसखसची पूड करून घेऊ। हे बघा, आता खसखसची पावडर करून घेतली आपण, ही वाटीमध्ये काढून घेऊ आणि आपल्याला राहिलेलं साहित्य दळून घ्यायचं, ते पण थोडं थोडंच। हे बघा किती छान पावडर झाली। पण ड्रायफ्रूट पण हे जास्त बारीक नाही करायचे, थोडंसं आपल्याला बदाम काजू असे दाताखाली आले पाहिजे असं दळून घ्यायचं। हे बघा, असं आपल्याला दळून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट। हे बघा, तुम्हाला दाखवते चमच्यात घेऊन, अशी पावडर झाली पाहिजे, याची अशी पूड झाली पाहिजे, म्हणजे आपली बर्फी छान होते। चला आता आपण मखाना पण दळून घेऊ। હવે खोबरं असं जाडसर दळून घेतलं आपण, त्याच्यानंतर हे बघा, हा मखाना दळून घेतला असं जाडसर, कारण हा बर्फीत खूप छान लागतो। आणि त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट केलेत आपण बारीक, ते पण असेच दळून घ्यायचे, जरा असाच बदाम दिसला पाहिजे त्याच्यामध्ये, हे असा काजू दिसला पाहिजे। नंतर आपण एक खसखसची पावडर करून घेतली। बर्फीसाठी आपल्याला पाक करायचा आहे, तर गूळ घेतलेला आहे, आता आपण पाक करून घेऊ आणि थोडेसे बेदाणे टाकायचे, म्हणजे मनुका टाकायचा। चला आपण आता पाक करून घेऊ। ह्या ताटामध्ये बर्फी सेट करायची, तर आपण आता तूप लावून घेऊ आणि त्याच्यानंतर पाक करायला घेऊ। तर आता मी तूप लावते, गॅस पेटवला, कढई तापायला ठेवली, ताटाला तूप लावून घेतलंय आणि आता आपण ह्याच्यात 3 चमचे तूप टाकणार आहोत। तर मी गूळ पण टाकते याच्यामध्ये।
हे मिक्स करून घेऊ आपण. गॅस बंद करू आणि आपला पाक आहे ना याच्यात ऑब्झर्व झालेला आहे, तर आपण वरून आता पुन्हा थोडासा पाक त्याच्यावरती टाकू. चमचे पाणी, 4 चमचे आपण पाणी ठेवले पाक करायला आणि आता परत 1 वाटी आपण गूळ घेतला. तरी आता हा पाक बनवून घेऊ. तर वरून आपल्याला पाक टाकून घ्यायचा. आता गॅस चालू करून घेऊ आपण. हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं. हे बघा असं घट्ट करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि आपण आता हे ताटाला तूप लावलेलं आहे ना, आता हे ताटामध्ये असं ओतून घ्यायचं. हे पहा, अशा रीतीने आपली बर्फी बनून झालेली आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण भेटूया पुन्हा छान छान रेसिपीमध्ये.